त्याचा पण लुळा पांगळा अगदी मतिमंद 2-3 वर्षाच्या लेकरासारखी त्याची बुद्धी होती। त्याला एका व्हीलचेअर वरती घेऊन आणण्यात आलं गंगेमध्ये। पिंडाला कावळा शिवेना, त्याला व्हीलचेअर मध्ये चाकाच्या खुर्चीवरती घेऊन आले। गुडघ्यापर्यंत पॅन्ट त्याची बरमुडा, टी शर्ट घातलेला, दाढी वाढलेली, केस वाढलेले, तोंडातून लाळ गळत होती। तो मुलगा असा त्या पिंडाच्या जवळ आला। सगळ्यांना माहिती होतं कावळा का शिवेना। म्हातारे आईचा जीव या पोरात अडकला। पिंडाला कावळा काही शिवेना, पण त्या पोराची जबाबदारी घ्यायला कोणी समोर येईना। 3 बहिणी होत्या, 1 भाऊ होता। साऱ्यांना वाटलं वचन दिलं तर हे पांगळा आपल्याला सांभाळावं लागेल। शेवटी बाईचा पती समोर आला, नाही देणार तुम्ही आम्ही अंतर आपल्या पोराला, शिवद्या पिंडाला कावळा। पिंडाला कावळा शिवेना। पोरी रडू लागल्या त्या पांगळ्याच्या बहिणी, आई शिव ना ग, घेतो आम्ही पोराची जबाबदारी, घेतो भावाची जबाबदारी। तरी आई शिवेना। भावाने जबाबदारी घेतली तरी सुद्धा पिंडाला कावळा शिवेना। त्याच गल्लीत राहणारी या म्हातारीची मैत्रीण, लुगडं घातलेली एक म्हातारी समोर आली। त्या पोराच्या खांद्यावरती हात ठेवला आणि ती म्हातारी म्हणू लागली, हौसे शिवू दे कावळा, माहिती मला तुझा बाळ्या जीव अडकलाय ना। तो जोपर्यंत जिवंत होतीस तोपर्यंत बाळ्याला सोडून लग्नाला गेली नाहीस, वास्तुशांतीला गेली नाही, बारशाला गेली नाही। माहिती मला तुझा त्याच्या जीव अडकला नाही, तुझ्या एवढं प्रेम देता येईल सगळं, पण तू गेल्यानंतर थोडं तरी त्याचं तुझ्या एवढं प्रेम त्याला देण्याचा प्रयत्न करेल। काय त्याला फक्त बाथरूमलाच न्यावं लागतं ना, सकाळी उठलं की माझ्या लेकराला बाथरूमला न्यायचंय, आंघोळच घालावी लागते ना, त्याला आंघोळ घातल्याशिवाय मी आंघोळ करायची नाही, जीवच घालावं लागतं ना, त्याला जेव घातल्याशिवाय मी जेवायची नाही, तो जेवल्याशिवाय तू कधी जेवली नाही हौसे। माहिती मला तुझा जीव तुझ्या बाळ्यात अडकला हौसे, तुझ्यानंतर तुझी कमतरता तुझ्या बाळ्याला कधी भासू देणार नाही हौसे। तुझी शपथ आहे आपल्या मैत्रीची, तुला शिव दे पिंडाला कावळा, तुझ्या लेकराला माईची कमतरता कधी भासू देणार नाही। जवळ आली म्हातारी, त्या पांगळ्याच्या डोक्यावरून हात फिरवला। ज्यावेळी ती म्हातारी जवळ गेली ना, त्याला वाटलं आपली आईच जवळ आली। तिच्या पदरात त्याने तोंड खुपसलं आणि ढसा रडू लागला। मोठ्याने ओरडला, आई! त्याचं रडणं सांगत होतं, आई तू नव्हतीस ना या 8 दिवसामध्ये, मला कोणी स्वतःच्या मांडीवरती कुरवाळलं, झोपही नाही घातलं, आई तू नव्हतीस ना या 8 दिवसामध्ये, मला कोणी बाथरूमला घेऊन गेलं नाही, आई या 8 दिवसामध्ये तू नव्हतीस ना, मला कोणी आंघोळ सुद्धा घातली नाही, आई तू नव्हतीस ना, मला कोणी जेवण सुद्धा भरवलं नाही, आई कुठं गेली होतीस तू, आली ना आई, मला आता सोडून जाऊ नकोस। ढासा तो मतिमंद पोरगा रडत होता। ती शेजारची म्हातारी त्याला आपल्या जवळ घेऊन कुरवाळत होती।